नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा तलाठी भरती जी 2016 वर्षी झालेली आहे त्यामधील विचारण्यात आलेले जे काही सामान्य ज्ञान प्रश्न आहेत आपण त्यावर हा व्हिडिओ घेत आहोत। तर मित्रांनो, हा जो प्रश्न संच असणार आहे हा वाशिम जिल्हा तलाठी भरती 2016 साठी विचारण्यात आलेले जे महत्त्वाचे 26 प्रश्न होते ते आपण घेणार आहोत। यामधील जे शेवटचे 4 प्रश्न असणार आहेत हे सध्याच्या म्हणजेच 2022 च्या करंट अफेअर्स वर घेतलेले प्रश्न आहेत। मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉइन करायचं आहे। टेलिग्रामवर आपण डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्री मध्ये पोस्ट करत असतो। सोबतच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला याच पद्धतीने सर्व स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे कोण? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। पहा, जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, कारण 2016 ला जी भरती झाली आहे त्यामध्ये खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते आणि जी 2019 ला भरती झाली आहे त्यावरही आपण डीप मध्ये काही व्हिडिओ घेतलेले आहेत। त्यातील जे प्रश्न आहेत हे थोडे हार्ड लेवलचे होते। या ठिकाणी मराठीतला पहिला प्रश्न आलेला आहे। पहा, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, त्यांना सहोदर असं म्हणतात। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, विधुर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला विरुद्ध लिंगी शब्द विचारला आहे। तर विधुर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द होतो पहा पर्याय क्रमांक 2, तर विधवा होतो। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा तलाठी भरती 2016 मध्ये, तसेच पोलीस भरती 2018 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। प्रश्न तिसरा आहे, दिव्यांग मंत्रालय घोषित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? पहा, दिव्यांग मंत्रालय घोषित करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे की ते दिव्यांग मंत्रालय घोषित केलं आहे। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न चौथा आहे, मिशन इंद्रधनुष्य ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला आहे। पहा, मिशन इंद्रधनुष्य ही योजना कशाशी संबंधित आहे? तर पहा, पर्याय क्रमांक 1 आरोग्याशी संबंधित आहे मिशन इंद्रधनुष्य। हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभाग जी भरती 2021 ला झाली होती फेब्रुवारीमध्ये त्यावेळी विचारण्यात आला होता, आणि हा प्रश्न 2021 ला जी पोलीस भरती झाली आहे म्हणजे पहा 19 ची पोलीस भरती जी झाली आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रातील शेतकरी अपघात विमा योजना ही जी योजना आहे ही कोणाच्या नावावर आहे? पहा, शेतकरी अपघात विमा योजना जी आहे ही महाराष्ट्रामध्ये राबवली जाते। तर या योजने जी आहे ही जी योजना आहे ही कोणाच्या नावावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर आहे शेतकरी अपघात विमा योजना। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 6 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे। आपल्याला 4 राज्य दिले आहेत, पश्चिम बंगाल, गुजरात, तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश। तर या 4 राज्यापैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये सध्या महिला मुख्यमंत्री आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सध्या महिला मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं नाव आहे पहा ममता बॅनर्जी। ममता बॅनर्जी आहेत ह्या मुख्यमंत्री आहेत पश्चिम बंगालच्या। लक्षात ठेवा, गुजरात, तामिळनाडू, अरुणाचल प्रदेशमध्ये जे मुख्यमंत्री आहेत हे एक पुरुष आहेत, फक्त महिला जे आहेत ह्या आहेत पहा पश्चिम बंगालमध्ये। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 7 आहे, भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते आहे? पहा, पहिले एक सेंद्रिय राज्य भारतातील कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर सिक्कीम हे जे राज्य आहे भारतातील पहिलं सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय असणारं राज्य आहे। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा 2019 च्या तलाठी भरतीला सुद्धा आणि 2019 च्याच पहा पोलीस भरतीला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। प्रश्न 8 आहे, भारतातील पहिले कोणते गाव आहे की जे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? पहा, भारतातील पहिलं असं कोणतं गाव आहे की ते पूर्णपणे गाव सौर ऊर्जेवर चालतं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर पंढरी हे गाव आहे हे भारतातील असं पहिलं गाव आहे की ते पूर्णपणे सौर ऊर्जेवर निर्भर आहे किंवा सौर ऊर्जेवर चालणारं गाव आहे। यावर अजून एक प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की भारतातील असं कोणतं विमानतळ आहे की ते पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतं? लक्षात ठेवा, कोचीन विमानतळ जे आहे हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं विमानतळ आहे। गाव विचारलं तर पंढरी। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 9 आहे, केंद्राने
22 भारतीय भाषा शिकण्याची उपलब्ध करून देण्यासाठी एक कोणते पोर्टल सुरू केले आहे? मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. तर भारत सरकारने म्हणजेच पहा केंद्र सरकारने 22 भारतीय भाषा शिकण्यासाठी एक उपलब्ध केलेला आहे पोर्टल. त्या पोर्टलचं नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर भारतवाणी या नावाचं एक पोर्टल आहे. लक्षात ठेवा, भारतवाणी या नावाचं पोर्टल आहे आणि हे पोर्टल जे आहे हे भारतामधील आपल्या 22 भाषा शिकण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. पर्याय 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 आहे. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे विस्ताराची मागणी कोणत्या गटांनी केली आहे? पहा, संयुक्त राष्ट्रसंघ जे आहे सुरक्षा परिषद त्याचा विस्तार करण्याची जी मागणी आहे ही खालीलपैकी कोणी केली आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर G4 जो गट आहे, पहा G4 गट आहे, तर या गटाने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद जे आहे याला विस्तार करण्याची मागणी केलेली आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याने मनोधैर्य योजना सुरू केलेली आहे? मनोधैर्य योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर महाराष्ट्र राज्य या राज्याने मनोधैर्य योजना जी आहे ही सुरू केली आहे. मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिली आहे, त्या लिंकवरती पहा. जेवढ्या काही आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये महत्त्वाच्या ज्या योजना सुरू होतात दरवर्षी होणाऱ्या योजना, त्यावर एक आपण डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्या पूर्ण योजना आपण डिस्क्रिप्शनमध्ये घेतलेल्या आहेत. पर्याय 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न 12 आहे. खालीलपैकी कोणत्या देशासोबत भारतीयांनी नमामि गंगे योजनाकरिता करार केला आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा. तर खालीलपैकी कोणत्या देशासोबत भारतीयांनी, लक्षात ठेवा, नमामि गंगे या नावाची एक योजना जी आहे यासाठी एक करार केला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर जर्मनी या देशासोबत नमामि गंगे योजना जी आहे यासाठी करार करण्यात आला आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे. अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अष्टाध्यायी. मित्रांनो आपल्याला पुस्तक आणि लेखक यावर प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो पहा. 1 ते 2 मार्कसाठी हा प्रश्न नेहमी विचारले जातात. त्यासाठीच आपण पहा 100 पुस्तकं आणि त्याची लेखक प्रॉपरमध्ये घेतलेली आहेत. त्याचाही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक त्याची दिलेली आहे. तर अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक आहेत पहा. पर्याय क्रमांक 3. तर पाणिनी जे आहेत हे अष्टाध्यायी पुस्तकाचे लेखक आहेत. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न 14 आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? पहा, भारत स्वतंत्र कधी झाला? 1947. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर आचार्य कृपलानी हे जे आहेत 1947 म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते आचार्य कृपलानी. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी अमरावती खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? मित्रांनो यावर आपल्याला 2 प्रश्न हे तयार होतात पहा. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला होता की आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती आहे? लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश जे राज्य आहे त्याची नवीन राजधानी आहे अमरावती. जर आपल्याला जुनी राजधानी विचारलं तर पहा, जुनी राजधानी आहे आंध्र प्रदेशची होती हैदराबाद. आणि हैदराबाद जी आहे ही सध्या तेलंगणा या राज्याची राजधानी आहे. पहा, 2014 ला आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य हे वेगळं करण्यात आलं आणि तेलंगणाची राजधानी हैदराबाद, आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. या ठिकाणी प्रश्न आहे की आंध्र प्रदेश राज्याची राजधानी अमरावती आहे, पण ती कोणत्या नदीच्या काठावरती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर कृष्णा या नदीच्या काठावर आहे पहा अमरावती. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 16 आहे. नम्मा मेट्रो ही योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. नम्मा मेट्रो ही जी आहे ही कोणत्या राज्याची संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर कर्नाटक या राज्याशी संबंधित आहे नम्मा मेट्रो. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. खालीलपैकी कोणता व्यक्तिमत्व आहे की त्यांना भारतरत्न मिळालेला नाही? पहा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. ऑप्शनमध्ये 4 आपल्याला नाव दिलेले आहेत. तर त्यापैकी असं खालीलपैकी कोणतं व्यक्तिमत्व आहे की आतापर्यंत त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? भारतरत्न हा जो आहे पहा, हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि हा आतापर्यंत कोणाला देण्यात आलेला नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर रतन टाटा यांना देण्यात आलेला नाही. यामध्ये नेल्सन मंडेला, अब्दुल गफार खान आणि लता मंगेशकर या तिघांनाही भारतरत्न मिळालेला आहे. रतन टाटा यांना आतापर्यंत भारतरत्न मिळालेला नाही. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. खालीलपैकी कोणती स्पर्धा ग्रास कोर्टवर आयोजित करण्यात येते? पहा, ग्रास कोर्ट म्हणजेच गवताचं जे मैदान असतं त्यावर करण्यात येते. पहा, खालीलपैकी अशी कोणती ती स्पर्धा आहे?
याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर जे विम्बल्डन ओपन आहे ही स्पर्धा ग्रास कोर्टवर आयोजित केली जाते. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, वाशिम जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यामधून महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉर जाणार नाही? मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. वाशिम जिल्ह्यातील असा खालीलपैकी कोणता तालुका आहे की त्या तालुक्यामधून महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉर जो आहे तो जाणार नाही? आपल्याला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, कारण जे काही वाशिमचे विद्यार्थी असणार आहेत त्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. कारण हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला तलाठी भरतीला जे विचारण्यात आले आहेत यातील जवळपास काही प्रश्न असे असतात की ते आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा रिपीट विचारण्यात येतात. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, वाशिम या तालुक्यामधून महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉर जो आहे तो जाणार नाही. यामध्ये कारंजा, रिसोड आणि मालेगाव मधून जात आहे, वाशिम मधून जात नाही. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, ब्रेकिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पुस्तक आहे ब्रेकिंग इंडिया. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, राजीव मल्होत्रा जे आहेत हे ब्रेकिंग इंडिया. मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, या ठिकाणी आपल्याला पुस्तकाचं नाव इंग्रजीमध्ये दिलं जातं. ब्रेकिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक तर राजीव मल्होत्रा. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, महाराष्ट्र शासनाची कौशल्य विकास योजना ही कोणाच्या नावावर आहे? पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्याची कौशल्य विकास योजना आहे तर ही कोणाच्या नावावर आहे? जसे की शेतकरी अपघात विमा योजना ही जी होती ही गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर होती, पण कौशल्य विकास योजना ही जी आहे ही पर्याय क्रमांक 4 प्रमोद महाजन यांच्या नावावरती आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, फ्लिपकार्ट ही कंपनी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहा आपल्याला प्रश्न यावर 3 वेळा विचारण्यात आला आहे. फ्लिपकार्ट कंपनीच्या ऐवजी आपल्याला 1 वेळा स्नॅपडील विचारण्यात आलं होतं आणि 1 वेळा आपल्याला अमेझॉन विचारण्यात आलं होतं. लक्षात ठेवा अमेझॉन आणि स्नॅपडील आणि या ठिकाणी फ्लिपकार्ट आहे. तर फ्लिपकार्ट ही जी कंपनी आहे ही पर्याय क्रमांक 2 ई कॉमर्स कंपनी आहे. म्हणजे पहा ऑनलाईन विक्री करणारी म्हणजे ऑनलाईन वस्तू वगैरे जी आहे ती विक्री करणारी कंपनी आहे फ्लिपकार्ट. त्याच पद्धतीने स्नॅपडील देखील तशीच आहे आणि अमेझॉन देखील ई कॉमर्सच आहे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? मित्रांनो जी येणारी वनरक्षक भरती असणार आहे त्या वनरक्षक भरतीसाठी हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. पहा तर राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य आहे पहा पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य. हा प्रश्न मित्रांनो नोट करून घ्यायचा आहे किंवा पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. प्रश्न 24 आहे, भारतीय घटनेच्या डॅशव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असते. तर पहा भारतीय घटनेचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमानुसार प्रत्येक जे घटक राज्य आहे त्या घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय देण्यात आलेलं आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कलम 214. लक्षात ठेवायचे कलम 214 अनुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असतं. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, एका महिन्यात जास्तीत जास्त नळ कनेक्शन देणारे देशातील पहिले शहर कोणते ठरले आहे? हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो करंट अफेअर्स 2022 वर आपण हा प्रश्न घेतलेला आहे. तर खालीलपैकी असं कोणतं शहर आहे देशातील की ते एका महिन्यात जास्तीत जास्त नळाचं कनेक्शन देणारं पहिलं शहर ठरलं आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर शहाजनपूर हे जे आहे हे एका महिन्यात जास्त नळ कनेक्शन देणारं देशातील पहिलं शहर ठरलं आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 26 आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने कृषी क्षेत्रासाठी स्मार्ट प्रकल्प सुरू केला आहे? पहा कृषी क्षेत्रासाठी स्मार्ट प्रकल्प सुरू करणारे पहिले राज्य कोणते किंवा राज्य कोणते? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर महाराष्ट्र राज्य जे आहे या राज्याने नुकतंच पहा राज्य कृषी क्षेत्रासाठी स्मार्ट प्रकल्प जे आहे हे सुरू केलेले आहेत. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते पहा 26 आपले जनरल नॉलेजचे महत्त्वाचे प्रश्न. आपल्याला या 26 प्रश्नांपैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. ही जी प्रश्नपत्रिका घेतलेली आहे पहा आपण वाशिम भरती जी झाली आहे वाशिम तलाठी भरती 2016 ची त्या वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे. यातील जे काही 4-5 प्रश्न आहेत हे आपण करंट अफेअर्स 2022 वर घेतलेले आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच डेली करंट अफेअर्स आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ नोट्स फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.